मला बोलायचं आहे की नारायण राणे हा कोण आहे, त्यांची अवकात काय आहे, त्यांच्या पाठीमागे मराठा समाज किती पद आहे. तू डुप्लिकेट मराठा कुठला, तू एसी मध्ये बसणारा, आम्ही कुठले मराठे, शेतामधले मराठे. तुझ्यासारख्या नकली मराठ्यांना नेपाळ्याला आम्हाला आमची ताकद दाखवायची आणि वेळ वाया घालायची आम्हाला गरज नाही. विरोधातलं वक्तव्य करीत असेल तर नालायक तेवच आहे, कारण त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. तो कोंबडी चोर आहे, तो कोंबडी खाऊ खाऊ त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्या कोंबडी चोराने आतापर्यंत मराठा समाजासाठी काय केलेलं आहे, आतापर्यंत मराठ्याचं शोषण केलेलं, रक्त पेलेलं. हा जरांगे पाटलांचं नेतृत्व आपल्याला जपणं ही काळाची गरज आहे. आणि आत्ताच आमच्या सगळ्या मराठा बांधवांनी येरवड्याला फोन केलता, त्याला रूम बुक केलेली, डायरेक्ट त्याला येरवड्यामध्ये टाकायचंय. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या 5वा दिवस आमरण उपोषणचा सुरू आहे. सध्या आपल्यासोबत अंतरवाली सराटीमध्ये काही मराठा बांधव आहे. मला सांगा, आज नारायण राणे यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटीलचे डोक्यावर परिणाम झालेला आहे. नाही, ॲक्च्युली त्यांच्याच डोक्यावर परिणाम झाला आहे. कारण जर मनोज जरांगे पाटील एखाद्या समाजाचा जो भरकटलेला समाज आहे, ज्या समाजावर अन्याय झाला आहे किंवा ज्या समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे, त्या समाजासाठी हे माणूस रात्रंदिवस स्वतःचं रक्त झिजवितोय, या ठिकाणी उपोषणाला बसला आहे. आज त्यांची प्रकृती खालावली. अशा माणसाच्या बाबतीत जर ते विरोधातलं वक्तव्य करीत असेल तर नालायक तेवच आहे, कारण त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आज ह्या माणसाच्या सपोर्टला तुम्ही बघता की किती महाराष्ट्रातून भरपूर जनता या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये आलेली. मग हे काय ईडीत म्हणून आलेत का, हे सपोर्ट करण्यासाठी आलेत आहे. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला, तू AC मध्ये बसतो आणि संरक्षण घेतो केंद्राचं राज्याचं, आणि तिथून बोलतो. एकतर त्यांची मराठा आरक्षणाविषयीची पहिल्यापासूनच भूमिका विरोधातली, कारण त्यांची भूमिका विरोधातली. त्यांना कशासाठी, त्यांना श्रेय द्यायचं नाही पाटलाला. नारायण राणे यांनी हे पण म्हटलेलं आहे की जेव्हा नरेंद्र मोदी इथे येणार तर तुम्ही त्याला थांबवू, आम्ही तुम्हाला खरं मराठा कोण आहे ते दाखवणार. तुझ्यासारख्या नकली मराठ्यांना नेपाळ्याला आम्हाला आमची ताकद दाखवायची आणि वेळ वाया घालायची आम्हाला गरज नाही. कारण तुला काहीतरी मिळवायचंय म्हणून तू कुणाच तरी चपला जोडे उचलण्यासाठी ही बतावणी करत आहे. खरं तर तुझ्या डोक्यावर परिणाम झाला. आत्ताच आम्ही येरवड्याला फोन केला आणि येरवड्यामध्ये याच्यासाठी आम्ही लवकरात लवकर 1-2 रूम बुक करणार आहोत आणि याला येरवड्यामध्ये पाठवण्यासाठी मराठा समाज वर्गणी करणार आहे आणि याला येरवड्याला पाठवणार आहे. मुळात मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी काय करते, आज 5वा दिवस आहे, 1 तास सुद्धा उपाशी राहू शकत नाही. ज्या मनोज जरांगे पाटलांनी पाठीमागच्या 100 वर्षात जे मराठा समाजाला कधीच मिळालं नाही ते मिळून दिलं, तर ह्याच्या पोटात काय म्हणून दुखायला लागले. कारण ह्याला काहीतरी मिळवायचं, ह्याला खासदारकी मिळवायची, ह्याच्या पोराला आमदारकी मिळवायची, ह्याला केंद्रीय मंत्री व्हायचे, यासाठी हा अट्टहास चालू आहे. पण ओरिजिनल जो 96 कोळी मराठा आहे तो याच्या असल्या आफवेला कधीच बळी पडणार नाही. आणि तुझ्यासारख्या नकली मराठ्याला तुझी जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज थांबणार नाही, एवढंच बोलतो. आणि मला हे सांगा की त्यांनी हे पण ट्विट केलेलं आहे की आम्ही मनोज जरांगेला मराठाचा नेता म्हणत नाही. तू म्हणतोय मराठाचा नेता म्हणत नाही तू, पण ज्यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस सभा होती, काय त्याला कळलं त्यावेळेस मराठा कोण आहे आणि कोण आहे. तू डुप्लिकेट मराठा कुठला, तू AC मध्ये बसणारा, आम्ही कुठले मराठे, शेतामधले मराठे. त्याला फक्त एवढंच म्हणा, तू धमकी देतोय ना, त्याला म्हणा फक्त बीड जिल्ह्यात ये आणि कोणालाही रोखून दाखव, तेव्हा तुला मराठ्याची अवकात दाखवतो. आणि आत्ताच आमच्या सगळ्या मराठा बांधवांनी येरवड्याला फोन केलता, त्याला रूम बुक केलेली, डायरेक्ट त्याला येरवड्यामध्ये टाकायचंय. तो कोंबडी चोर आहे, तो कोंबडी खाऊ खाऊ त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, एवढंच बोलतो. काका, मला सांगा, मनोज जरांगेवर काही राजकीय पुढारी आहे किंवा नेता आहे ते दरवेळी त्यांच्यावर टीका करत आहे. त्यांनी जरी टीका केली, त्यांना खायला भेटाना. ऐकून घ्या ना, जरांगे पाटील जी ह्या क्षेत्रात मराठीच्या उतरलेत तेव्हापासून त्यांचा खाण्यामुळे धरपडा चालला आहे. हे जे सरकार आहे पुऱ्या जगाचं हो सरकार म्हणून ठुलेलं न हो. फडणीसनी पूर्ण इकत पैशापायन हे पैसा ह्या गोरगरीब जनतेचा माझा पैसा आहे आणि त्या पैशावर हे सरकार लढत आहे आणि हे माणसावर माणसं घालतंय. जे आमच्या खेड्यानी ह्यानी गोरगरीब लोक आहेत ना, ते बी माझे बंधू आहोत, भाऊ आहोत, आम्ही एकोणतरा संघ राहतो, हे होतो, हे आमच्यात भांडणं लावतंय. आणि एक जण तर
काय म्हणतो वारकाला की दाड्या करू नको, अरे तू समजे वारक तुझ्या घरी ठेवून तुझ्या बाया पोराच्या तुझ्या घरी जगव ना, आम्ही त्या बिचाऱ्याचे आभार मानू. त्याने खावा काय, त्या वारकाने खायचंय काय? अरे सरकार तू मंत्री राहून तू 12 वर्षे हे छगन भुजबळ तुला लाट पाहिजे बोलण्याची, तू इतक्या दिवस मंत्री तुझ्या वाच्यावर काय शब्द निघावतो मंत्री असल्यावर? चांगली जनतेला गोरगरीब लोकांना तो न्याय द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि शिंदे साहेब तुमच्यावर दरंगे पाटलांनी विश्वास टाकला सर. शेवट आज तुम्ही घुलीत 7 महिने होत आले आणि तुम्ही मराठीचे आहो, मी 65 वर्षाचा मराठी आहो. शिंदे साहेब तुम्हाला माझी कळकळीची विनंती सर शेवटाची, नाही तर ह्याच्यात तुमच्यावर आमचा विश्वास आहे. तुम्ही मराठीत मी मराठी, पुरे मराठी तुमच्यामुळे आतापासून थिरेत नाही. जर आता ह्याने 2-3 रोजात तुम्ही काही निर्णय लावला तर ह्याचा भडका करणारी मराठ्याची अवलाद आहे आमची. एक मराठा लाख मराठा. आणि नारायण राणे यांनी हे पण म्हटलेलं आहे की आपली औकात ओळखून झोपून घ्या. मी या सर्व मराठ्याच्या वतीने सांगू इच्छितो, या कोंबडी चोराने आपली अवकात ओळखून बोलावं आणि याची उंचीप्रमाणे ह्यांनी बोलावं. मनोज जरांगे पाटील आमच्या सर्वांच्या मराठ्याचं आज हृदयस्थान आहे आणि त्यांच्या पाठीमागं पूर्ण महाराष्ट्र आज उभा राहिलेला ह्या कोंबडी चोराला दिसतोय. पण येणाऱ्या काळामध्ये त्याला नक्की दिसून येईल की हा मराठा समाज नक्की मनोज जरांगे पाठीमागं उभा राहणार आहे. आणि यांना माहिती आहे की नक्की आता आपल्याला ह्या येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता जाणार आहे. ह्या सत्तेला भिवून हे अफवा उठवत आहेत की हे मनोज जरांगे दादाचं काही खरं नाही, हे झोपून राहावं असे काहीतरी वक्तव्य खोटे बोलतायत. पण मला एक सांगायचं आहे, ह्या कोंबडी चोराने आतापर्यंत मराठा समाजासाठी काय केलेलं आहे? आतापर्यंत मराठ्याचं शोषण केलेलं, रक्त पेलेलं हा. आणि स्वतःच्या पोराला मंत्री, स्वतःच्या नातूला करा आता मंत्री म्हणावं, पण तुझ्या मंत्रिपदाचं काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये? नक्कीच मनोज जरांगेच्या पाटलाच्या मागं मराठा समाज उभा राहणार आहे. तुझ्या मागं कुत्रं पण उभं राहणार नाही. येणाऱ्या काळात तुला त्याचं 100% उत्तर मिळेल. नारायण राणे यांनी हे पण ट्विट केलेलं आहे की पंतप्रधान मोदीला थांबवला तर तो खरा मराठ्याची ताकद दाखवणार. त्या कोंबडी चोराला मी सांगू इच्छितो, तू असे काहीतरी उद्गार काढून आमचं आरक्षण तुला हाणून पाडायचं असं दिसतंय. पण आम्हाला एक सांगायचं आहे, मनोज जरांगे जोपर्यंत आम्हाला काही आदेश देणार नाहीत तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाहीत. आणि या कोंबडी चोराला मी सांगू इच्छितो, ज्या दिवशी मनोज जरांगे आम्हाला सांगतील त्या दिवशी आम्ही नक्कीच मनोज दादाच्या आदेशानुसार आम्ही वागू. आणि तुम्ही जो सांगितलं आम्हाला की त्यांची सभा होऊ देणार नाही, मनोज जरांगेने आम्हाला सांगितलं ते पण आम्ही करू, ती पण सभा आम्ही हाणून पाडू. आणि त्यांनी ट्विट अशा केलेला आहे की मनोज जरांगे पाटीलचे डोक्यावर परिणाम झालेला आहे. मी प्रथमतः मी सांगू इच्छितो मराठा बांधवांना की मी सोलापूरमधून आलेलो आहे आणि मला पायाचा त्रास आहे, माझे पाय देखील थरथर कापत आहेत. ते 1-2 किलोमीटर चालत आलेलो आहे. मराठा बांधवांनो तुम्हाला सांगू इच्छितो की हे जर नेतृत्व निष्कलंक आहे, निष्पक्ष आहे आणि हे नेतृत्व म्हणजे जरांगे पाटलांचं नेतृत्व आपल्याला जपणं ही काळाची गरज आहे. मला बोलायचं आहे की नारायण राणे हा कोण आहे, त्यांची अवकात काय आहे, त्यांच्या पाठीमागे मराठा समाज किती पद आहे हे देखील त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आपल्यामुळे झालेलं आहे की आज नारायण राणे आज जे म्हणतात की पंतप्रधानांना तुम्ही अडवून दाखवा. माझ्या मते पंतप्रधान हे कोणाच्या माध्यमातून आलेले आहे तर ते तमाम मराठा बांधवाच्या किंवा जनतेच्या माध्यमातून ते त्या पदावरती गेलेले आहे. म्हणून मी सांगू इच्छितो की प्रथमतः आपले जरांगे पाटील वाचले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी लढा दिला गेला पाहिजे. हे होते अंतरवाली सराटीमध्ये आलेले मराठा बांधव आणि त्यांच्या त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया नारायण राणेवर दिलेली आहे. कॅमेरामॅन मोहम्मद समीसह इस्रार चिश्ती, अंतरवाली सराठी, मुंबई.